पोलिसांना कोर्टाचा दणका। दलित मुलीच्या छळ प्रकरणामध्ये 6 पोलिसांसह 8 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। तक्रारदार आज कोर्टाची कॉपी घेऊन पोलीस ठाण्यात जाणार। दिल्ली स्फोट प्रकरणी काश्मीरचे 200 डॉक्टर्स आणि विद्यार्थी रडारवर असल्याची सूत्रांची माहिती। फरीदाबादच्या जैश मॉड्यूल प्रकरणी एटीएसचा कसून तपास। डॉक्टर शाहीन 40हून अधिक काश्मीरी डॉक्टरांच्या संपर्कात। जम्मू काश्मीरमधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये भीषण स्फोट। फरीदाबादमधल्या डॉक्टर मुजम्मिलच्या घरातून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाल्याची माहिती। 9 जणांचा मृत्यू, 29 जखमी। बिहारमधल्या पराभवानंतर राहुल गांधी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या भेटीला। बिहारची निवडणूक सुरुवातीपासूनच निष्पक्ष नव्हती अशी राहुल गांधींची टीका। पक्ष काय भूमिका घेणार याची प्रतीक्षा। साताऱ्याच्या कराडमध्ये 2 गटात राडा। 2 गटातील हाणामारीमध्ये 3 जण जखमी तर वाहनांचे नुकसान। अभिनेत्री करिश्मा कपूरच्या वकिलांना दिल्ली हायकोर्टानं फटकारलं। मेलोड्रामा करण्याचा टाळा अशी हायकोर्टाची सूचना। 2 महिन्यांपासून मुलीच्या शाळेची फी प्रलंबित असल्याची करिश्माची तक्रार। 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीनं ठोकलं 32 चेंडूंमध्ये वादळी शतक। एशिया कप रायझिंग स्टार्समध्ये यूएई विरुद्ध ठोकल्या 42 चेंडूमध्ये 144 धावा। पहिल्या T20 मॅचमध्ये भारताचा 148 धावांनी विजय।